आता बघूयात इतरही टॉप 9 राजकीय बातम्या। महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजी राजे भोसले या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगला या ठिकाणी सुरुवात, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची या कार्यक्रमाला उपस्थिती। दिवाळीआधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात, अद्यापही ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना याचा लाभ। मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार, तर राज्यामध्ये खासगी भूमापक येणार, चंद्रशेखर बावनकुळेंची ऐतिहासिक घोषणा। मराठवाड्यामध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर खलबतं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा फडणवीस आढावा घेणार। कोल्हापुरात वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा आणखी एक व्हिडिओ समोर, तर पेठ वडगावमधील एका शिक्षण संस्थेतला मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल। वाशिमच्या तहसील कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये आमदार भावना गवळी आक्रमक, विविध विभागातील प्रलंबित कामांसंदर्भात त्यांनी संताप व्यक्त केला। घरकुल योजनेतील प्रलंबित हत्यांचा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। सोलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कामाला, तर आता काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वात विजयंती सेलचा मेळावा। आगामी निवडणुकीसाठी शिंदेंकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र।